माझ्या मित्र या काव्यसंग्रहातील उगीचच या सदरातील दुसरी कविता आता मी तुमच्या समोर सादर करतोय। कवितेचं नाव आहे माझी कविता। खऱ्या अर्थानं कवीनं कवित्व कशासाठी पत्कारलेलं असतं, कवी कशासाठी होतो, कुठल्या ना कुठल्या उद्देशानं प्रेरित होऊन, कुठल्या ना कुठल्या ध्येयानं प्रेरित होऊन कवी कवित्व पत्कारत असतो, कवी होत असतो। तर मी कुठल्या अर्थानं किंवा कोणत्या कारणानं कवी झालेलो आहे, कशासाठी कवी बनलेलो आहे आणि माझ्या कवितांचा उद्देश काय आहे हे सांगणारी ही माझी कविता। मी तसं कुठल्याही विषयावरती कविता करतो, कविता करू शकतो, परंतु मला कोणते विषय महत्त्वाचे वाटतात हे सांगणारी ही कविता। त्या कवितेचं नाव आहे माझी कविता। माझी कविता नसते कुणाच्या गुलाबी गालांवर, माझी कविता नसते कुणाच्या गुलाबी गालांवर, माझी कविता नसते कुणाच्या डाळिंबी ओठांवर, माझी कविता नसते कुणाच्या मनमोहक बटांवर, माझी कविता नसते कुणाच्या नागिनी चालीवर, माझी कविता नसते कुणाच्या ओठांच्या लालीवर, माझी कविता नसते कुणाच्या लचकणाऱ्या कमरेवर, माझी कविता नसते कुणाच्या लांबसडक केसांवर, माझी कविता नसते कुणाच्या जीवघेण्या नजरेवर, माझी कविता नसते कुणाच्या चित्तचोर कायेवर। हे आणि असे कित्येक अर्थशून्य कल्पना विश्वात रममान करणारे, खऱ्या पुरुषार्थाला मखमली चादरीत गुंडाळून ठेवणारे विषय घेऊन कविता करण्यासाठी मी कवित्व पत्कारलेले नाही। हे आणि असे कित्येक अर्थशून्य कल्पना विश्वात रममान करणारे, खऱ्या पुरुषार्थाला मखमली चादरीत गुंडाळून ठेवणारे विषय घेऊन कविता करणाऱ्यापैकी मी नाही। सुरुवात वेगळी यासाठी की हे विषय लिहिणं अवघड नाही, एका कवीने हे विषय लिहिले म्हणजेच तो कवी ठरतो असे नाही। यापेक्षाही अर्थपूर्ण, आवश्यक, समाजाच्या उन्नतीसाठी उपयुक्त, समाज उद्धारासाठी आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवणारे नवयुवक तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करणाऱ्या कविता करणंच एका कवीचं परम कर्तव्य आहे असं मी मानतो। माझ्या या मताशी कुणी सहमत असेल अथवा नसेल, माझ्या या मताशी कुणी सहमत असेल अथवा नसेल, परंतु मी पुरुषार्थाला मखमली चादरीत गुंडाळून ठेवणाऱ्या कविता करण्यासाठी कवित्व पत्कारलेले नाही। क्रांतीच्या ज्वाला, नवनिर्माण, अन्याय, अत्याचार, भूक, दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता हे आणि असे कित्येक महत्त्वाचे विषय छेडण्याची गरज आहे, म्हणून हे शब्दखेळ। पुन्हा एकदा, क्रांतीच्या ज्वाला, नवनिर्माण, अन्याय, अत्याचार, भूक, दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता हे आणि असे कित्येक महत्त्वाचे विषय छेडण्याची गरज आहे, म्हणून हे शब्दखेळ। बऱ्याचदा माझ्या प्रेयसीलाही ऐकवतो मी ह्या कविता, बऱ्याचदा माझ्या प्रेयसीलाही ऐकवतो मी ह्या कविता, तीही कधी कधी बऱ्याचदा माझ्या प्रेयसीलाही ऐकवतो मी ह्या कविता, तेव्हा तीही विचार करते कधी कधी आणि कित्येकदा बोलून जाते क्रांतीच्या आवेशात, मलाही हवा आहे तुमच्यासारखा तेजस्वी पुत्ररत्न। बऱ्याचदा माझ्या प्रेयसीलाही ऐकवतो मी ह्या कविता, तेव्हा तीही विचार करते कधी कधी आणि कित्येकदा बोलून जाते क्रांतीच्या आवेशात, मलाही हवा आहे तुमच्यासारखा तेजस्वी पुत्ररत्न। तिची ही मागणी मला कधीच अनैतिक वाटली नाही, तिची ही मागणी मला कधीच अनैतिक वाटली नाही, कारण इथल्या प्रत्येक स्त्रीला पाहिजे तेजस्वी पुत्ररत्न, कारण इथल्या प्रत्येक स्त्रीला पाहिजे तेजस्वी पुत्ररत्न, कारण तिलाही सिद्ध करावंसं वाटतंय सूर्यकुलातील मातेचं मातृत्व, कारण तिलाही सिद्ध करावंसं वाटतंय सूर्यकुलातील मातेचं मातृत्व। या माझ्या कविता, या कवितेच्या माध्यमातून कोणत्या विषयावरती कविता लिहिणं जास्त गरजेचं आहे, मी कोणत्या विषयावरना न्याय देण्यासाठी कवित्व पत्कारलेले आहे, मी कोणते विषय छेडू इच्छित नाही, या गोष्टी सांगणारी ही कविता। आणि एकूणच सगळ्याच प्रकारच्या कविता सगळ्याच प्रकारचे कवी करू शकत नाहीत, प्रत्येक कवीची आपोआपली एक खासियत असते आणि आपला एक उद्देश असतो, आपला एक विषय असतो, आपले एक ध्येय असतात आणि त्या ध्येयानं प्रेरित होऊ कवी कविता करत असतात आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम ते करत असतात, समाजाला कुठल्या तरी दिशेनं घेऊन जाण्याचं ते काम करत असतात, याच उद्देशानं ते कविता करत असतात। तशाच पद्धतीनं मी कुठल्या उद्देशानं कविता करतोय हे मी तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून, माझी कविता या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय। आणि खऱ्या अर्थानं मला विश्वास वाटतो की आपण सगळ्यांनी या विषयांकडे सगळ्या कवींनी या विषयांवरती प्रकाश टाकला पाहिजे। भूक आहे, दारिद्र्य आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे,
भ्रष्टाचार आहे, या सगळ्या विषयांवरती कविता आल्या पाहिजेत, जेणेकरून समाज चांगल्या कृत्य करण्यासाठी प्रेरित होईल. अशा पद्धतीचं आवाहन मी साहित्यिकांना आणि कवींना करतो आणि त्याचबरोबर वाचकांनाही करतो की अशा पद्धतीच्या साहित्याच्या माध्यमातून आपण समाजाची उन्नती करू शकतो आणि आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. अशा प्रकारच्या मी कविता सातत्यानं लिहित असतो. माझ्या ह्या काव्यसंग्रहातील या शेवटच्या सदरातील ह्या 2 कविता तुम्ही ऐकल्यात. या 2 कवितानंतर मी या ठिकाणी थांबतो. आपण पुन्हा माझी शायरी आणि माझी रचना या 2 सदरासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.